राज्यातल्या 12 जिल्ह्यातले शेतकरी आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणार आहेत, रस्त्यावर उतरणार आहेत। राज्य सरकारच्या वतीनं नको असणारा हा मार्ग शेतकऱ्यांवर लादला जात आहे आणि कदापिही आम्ही ते मान्य करणार नाही अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे आणि चक्काजाम आंदोलन शेतकरी विविध ठिकाणी करणार आहेत। 12 जिल्ह्यातले शेतकरी आज अशा प्रकारचं हे आंदोलन करणार आहेत आणि कोल्हापुरातल्या शिरोली पुलावर शक्तीपीठ महामार्गाविरोधी कृती समितीच्या वतीनं पुणे बंगळुरू महामार्ग रोको हे आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने आता सहभागी होतात। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चक्काजाम आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी वाहतूक मार्गात काही बदल केलेले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत हा वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात काही वेळापूर्वी सतेज पाटील यांनी विधिमंडळामध्ये प्रतिक्रिया दिली, पाहूया। ज्यावेळी तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विषय करता, नागपूर टू गोवा अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी तुम्ही सांगता, शक्तीपीठांची कनेक्टिव्हिटी सांगता, मग टप्प्याटप्प्यानं रस्ते करण्याला अर्थ काय असणार आहे? याचा अर्थ की जिथं विरोध तोडून काढता येतोय, मोडून काढता येतोय, तिथं रस्ता करायचा आणि हळूहळू तो पुढचा विरोध मोडून काढायचा, हे एक षडयंत्र आहे। आणि म्हणून 12 जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं असू दे किंवा जिथं विरोध नाही असं म्हणतात ते चुकीचं आहे। शेतकऱ्यांचा प्रखर विरोध या प्रोजेक्टला निश्चितपणे त्या ठिकाणी। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये काही वाहतुकीच्या मार्गात बदल केलेले आहेत आणि काय नेमकं कोल्हापुरातलं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर कोल्हापुरातून थेट जोडले जातात। प्रताप, काही वेळामध्ये आंदोलनाला सुरुवात होईल, मात्र काय एकंदरीत सध्याचं वातावरण आहे? कारण आज बेंगळुरू महामार्ग MH4 महामार्ग हा बंद ठेवण्यात आलाय, वाहतुकीत काही बदलही केलेत। शेतकरी या ठिकाणी यायला लागलेले आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आता हळूहळू येताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की आमच्या शेतीला या ठिकाणी चांगला भाव आहे आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची शेती आहे, असं असताना आमची शेती का देऊ, अशा प्रकारचा सवाल सर्वांचा आहे। मला सांगा की या आंदोलनात तुम्ही सहभागी झालेले आहेत, काय भूमिका आहे सरकारच्या या प्रकल्पाला विरोध का केला जातो? खरं तर हा प्रकल्प शक्तीपीठ प्रकल्प हा कुणीही मागितलेला नाही आहे, हा सरकारनं थोपवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे आम्ही मागितलेलंच नाही ते देण्याचं हे सरकार प्रयत्न करतं आहे। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या माध्यमातूनच की गेल्या वेळी 2 वेळा महापूर आले आणि महापुरामुळे कित्येक घरं आणि कित्येक शेती ही नुकसान झालेली आहे। आत्ताच अगोदर हा हायवेमुळं या ठिकाणी बांध पडलेले आहेत, त्याच्यामुळं पाणी मागत तुंबा येतोय आणि त्याच्यामुळं पूर सदृश परिस्थिती निर्माण होते, सदृश परिस्थिती निर्माण होते। मला सांगा की किती शेती आहे, कुठून आलात, काय विरोध आहे? सिद्धनेरी कागल तालुका, सिद्धनेरी भरपूर आमचं क्षेत्र जाणार आहे आणि शिवाय ही रस्ता झाली की पाण्याशिवाय काही त्यात अजिबात काही पिकत नाही, असं आहे। हां, पिकत नाही रस्ता। पाहिलं की शेतकरी आहेत, मला सांगा की काय भूमिका आहे नेमकी, मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही आलेला? एक तर शक्तीपीठ महामार्ग कोणी मागितलेला नव्हता। नागपूर ते रत्नागिरी हा एक मार्ग असताना दुसरा समांतर मार्ग या ठिकाणी रत्नागिरी ते गोवा हा मार्ग, नागपूर ते गोवा हा महामार्ग काढला जातोय। यामध्ये साधारण 27,000 एकर जमिनी रस्त्याखाली गाडली जाणार आहे। एक पर्यायी मार्ग असताना दुसऱ्या पर्यायी मार्गाचं काय गरज, अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे। मला सांगा शेतकरी आहात, किती शेती आहे, किती शेती जाणार आहे, याच्यामुळे काय नुकसान होणार आहे? आता आमचं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबात जवळजवळ 7.5 एकर शेती या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे आणि याच्या अगोदर देखील काळंबवाडीचं धरण झालं, त्या धरण रस्त्यामध्ये आमची 5 एकर शेती झालेली आहे। पण धरण झाल्यामुळे निदान शेतकऱ्यांचा विकास झाला, पण हा जर महामार्ग झाला तर निश्चितपणाने ह्या महामार्गाने कोल्हापूर जिल्ह्याचं जर संपूर्णपणे नुकसान होणार आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा अल्पभूधारक आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातली शेती सधन असल्यामुळे निश्चितपणाने कोल्हापूर जिल्ह्याचं सर्वात जास्त नुकसान होणार आहे। पण हा शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण राज्यातूनच कॅन्सल व्हावा यासाठी आंदोलन हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण पाहिलं की शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशा प्रकारचं बॅनर घेऊन या ठिकाणी शेतकरी युवा वर्ग दाखल झालेला आहे। आमची शेती आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की शेतीचे तुकडे झालेले आहेत, असं असताना उरली सुरली शेती सुद्धा तुम्ही काढून घेणार का, अशा प्रकारचा संतापजनक सवाल या सर्व शेतकऱ्यांचा आहे। धन्यवाद प्रताप, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रताप नाईक, आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर।